आपण आता केमिकल रिएक्शन याच्यामध्ये जी कार्बन सायकल आहे त्या कार्बन सायकलची माहिती घेऊया. इन दिस केमिकल रिएक्शंस द मेन process of carbon, this is a 6CO2 carbon dioxide plus 12 H2O. In this reaction, in presence of sunlight and with the help of chlorophyll, what will be happen? The C6H12O6 means this is a glucose plus 6H2O and 6O2. म्हणजे या रासायनिक अभिक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साइड आणि पाणी हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीने आपल्याला काय तयार मिळतं, त्याचं अन्न मिळतं आपल्याला C6H12O6 ज्याला आपण ग्लुकोज म्हणतो. आणि या रासायनिक अभिक्रियेतून आपल्याला ऑक्सिजन मिळतो. म्हणजे ही जी अभिक्रिया आहे ही अभिक्रिया आपल्याला वनस्पतीमध्ये पाहायला मिळते. वनस्पती ऑक्सिजन देतात. आता तीच अभिक्रिया आपण पुन्हा इथं त्यात कार्बनचा जर महत्त्वाचा रोल बघितला तर याच्यामध्ये C6H12O6 याची जर ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली म्हणजे आपण जे खाल्लेलं अन्न आहे त्याचं ऑक्सिडीकरण झालं आपण असं म्हणतो. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया आहे तर काय तयार होईल, कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार होईल. आणि या रासायनिक अभिक्रियेतून आपल्याला काय मिळेल, ऊर्जा मिळेल. आणि ही ऊर्जा ही आपल्याला प्रोसेस मध्ये पाहायला मिळते. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण कार्बनची मेन प्रोसेस म्हणतो. आणि हे कशात घडतं तर हे घडतं कार्बन सायकल मध्ये. कशात घडतं, कार्बन सायकल मध्ये. आता मगाशी तुम्हाला जसं सांगितलं की कार्बन आणि ऑक्सिजन एकत्र आलेला कार्बन डायऑक्साइड का म्हणायचं तर या ठिकाणी त्याच्या संयुजावरून ते दोन मूलद्रव्य एकत्र आलेले आहेत. कार्बनची संयुजा किती आहे तर 4 आणि ऑक्सिजनची संयुजा किती आहे 2. मग कार्बनला जर त्याचं अष्टक पूर्ण करायचं असेल, ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे, 2 ऑक्सिजन एकत्र आले पाहिजेत. म्हणजे एका ऑक्सिजनचे 2 तर 2 ऑक्सिजनचे किती झाले 4 आणि ते कार्बनच्या 4 अणूंच्या बरोबर एकत्र येतील आणि त्याचा अष्टक पूर्ण होईल म्हणून दोन्ही एकत्र आले, हा कार्बन डायऑक्साइड तयार झाला. मग कार्बन डायऑक्साइड आणि पाणी याची रासायनिक अभिक्रिया करत असताना हे जे 6 आणि 12 लिहिले हे कशासाठी लिहिलेलं आहे तर अभिक्रिया संतुलित करण्यासाठी लिहिलेलं आहे. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो बॅलन्सिंग द केमिकल रिएक्शन. हा जो पार्ट दिलेला आहे याला काय म्हणायचं, याला म्हणतो आपण अभिक्रिया कारके, रिएक्टंट. या अभिक्रिया कारकांची अभिक्रिया झाली आणि तयार काय झालं याला म्हणतो आपण प्रॉडक्ट म्हणजे उत्पादित असं म्हणतो. तर या उत्पादितामध्ये मग तयार झालं काय, ग्लुकोज तयार झाला आणि ऑक्सिजन तयार झाला आणि पाणी सुद्धा तयार झालेलं आहे. आता ऑक्सिजन जो आहे तो असा बाण दाखवलेला आहे वरती, म्हणजे तो कुठल्या स्वरूपात आहे, वायू स्वरूपात आहे, लक्षात असू दे आपल्याला. आणि तीच अभिक्रिया पुन्हा इकडे दिलेली आहे, त्याचे अन्न तयार झालेले आहे, ग्लुकोज तयार झालेला आहे. त्या ग्लुकोजचं विघटन होतं, दॅट इज अ सिंथेसिस प्रोसेस म्हणतो आपण त्याला. विघटन झाले, कोणाबरोबर विघटन होतं त्याचं, ऑक्सिजन असल्याशिवाय होणार नाही म्हणून ऑक्सिजन बरोबर झालंय. आणि त्यातनं काय तयार झाले CO2 म्हणजे CO2 हा काय त्याला कार्बन डायऑक्साइड वायू. आणि या अभिक्रियेतून आपल्याला काय मिळते, ऊर्जा सुद्धा मिळते. हे सगळं या कार्बन चक्रामध्ये पाहायला मिळतं. अभिक्रिया समजली का सगळ्यांना?